विनंती. जय भीम. इथे उपस्थित आपल्या सर्वांना माझा नमस्कार. आत्ताच महान आत्मा भ्राता भोसलेदादा यांची अनमोल मधून महावाक्य आपण ऐकली. तर आपण सर्वजण हृदयाच्या गहिराईतून सौरपाराप्रती शिवभावना सद्भावना प्रवाहित करण्यासाठी या ठिकाणी गेलो आहोत. रवींद्रनाथ टागोर म्हणतात तसं बाह्य रूपाने शरीर रूपाने ते आज आपल्यात नसले तरी त्याच्या पावन स्मृती तुला प्रत्येकाच्या हृदयात कायम राहतील. तर जे काय झालं अचानक झालं. या दुःखाची तीव्रता खूप अधिक आहे, परंतु आपली सर्वांची दिवाळी आशीर्वाद आणि शिवशक्ती या सर्व गोष्टींनी जे दुःख हलकं होण्यास नक्कीच मदत होईल. आता महाराजांनी खूप चांगली उदाहरण देऊन आईचं महत्व समजावून सांगितलं. प्रत्येक स्त्रीला पहिल्या वडिलांचा, भावांचा, लग्नानंतर पतीचा आणि नंतर मग मुलाचा खूप मोठा आधार असतो. वंदनाबाईंनी आपल्या मुलाला शिकवून सोडून एवढं मोठं केलं की ते दिल्लीसारख्या मोठ्या कंपनीत पदावर आहे. परंतु आज परिस्थिती बदलत राहते. जसं रामायणामध्ये प्रभू रामचंद्राला राजा हे मिळणारच होते, परंतु तेवढ्या त्यांना वनवास मिळाला. आमच्या वंदनाबाईंनी स्वतः 10 वर्ष गाडी राहून या कुटुंबाची खूप सेवा केली आहे, परंतु गुप्त. जसं झाड प्रत्यक्ष आई म्हणून गुप्त आहे, परंतु साऱ्या झाडाला जाऊन त्याची शक्ती मुळात आहे. मुळांद्वारे त्या झाडाची पालना होती. तर थोडक्यात त्यांनी या कुटुंबाचा वटवृक्ष सर्वांसाठी सावलेले असा जो प्रश्न आहे. असं म्हणतात की आईचं प्रेम जे घ्यायचं असेल तर तिच्या मुलावर प्रेम करा. सौरव बाळांचे शुद्ध श्रेष्ठ संकल्प तिच्या